एकच जिद्द, एकच जिद्द, एकच जिद्द. आज जवळपास 52 दिवस झाले या गंगाखेड एसडीएम कार्यालयासमोर रेल्वे बाह्यवळण आणि गुड्स टर्मिनस साइडिंग आउटर यार्ड या प्रकल्पाच्या विरोधात आज 52 दिवस झाले आंदोलन सुरू आहे. या 52 दिवसाच्या आंदोलनामध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने काल या ठिकाणी रेल्वेचे केंद्रीय सचिव असतील किंवा रेल्वे डिपार्टमेंटचे जीएम किंवा राज्य सचिव आणि जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. पण या बैठकीमध्ये बाधितांच्या मागण्यांचा या ठिकाणी कुठेही सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आलेला नाही. बाधितांचं सर्वात अगोदर असं म्हणणं आहे की हा जो अंतिम निवाडा केलाय, जो जमिनीच्या भावामध्ये तफावत असेल, इतर गोष्टीमध्ये तफावत असेल, न्यायालयीन प्रकरणाच्या बाबतीमध्ये जे काही चुकीचे अशा काही गोष्टी घडलेल्या ज्या ठिकाणी स्टे अशा ठिकाणी पैसे टाकण्यात येत आहेत, या सर्व गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत. जो या ठिकाणी एसडीएम कार्यालयातून अंतिम निवाडा झालेला आहे तो अतिशय चुकीचा आहे. सर्वात प्रथम तो अंतिम निवाडा रद्द करा. राहिला प्रश्न रेल्वे बाह्यवळण आणि यार्डचा, तर त्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी जागा उपलब्ध जागा आहे. हा यार्ड जो जातो तो नागरी वस्तीतून जाणार आहे. या यार्डमुळं गंगाखेडच्या फक्त बाधितांचंच नुकसान नाही तर गंगाखेडच्या एकूण विकास आराखड्याचं नुकसान होणार आहे. असे बरेच प्रश्न आहेत. यामुळं हा प्रकल्प आणि हा अंतिम निवाडा रद्द व्हावा आणि यासाठी गंगाखेडमधला कोणताही बाधित, गंगाखेड असेल, सुरळवाडी असेल, मरगळवाडी असेल, कासरवाडी असेल किंवा जे ग्रामीण शहरीचा जेवढा काही भाग आहे हा 5.5 किलोमीटरचा, याच्यातला कोणताही शेतकरी या ठिकाणी 1 इंच जमीन देणार नाही. यांचं या ठिकाणी मत आहे की यांनी काही शेतकऱ्यांच्या नावावर किंवा अकाउंटवर चुकीच्या पद्धतीनं दिशाभूल करून काही पैसे ट्रान्सफर केलेले आहेत. तेही स्वीकारण्यासाठी इथला एकही शेतकरी किंवा बाधित तयार नाही. कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी सहकार्य करू दिले जाणार नाही. कोणत्याही प्रकारची मोजणी करू देणार जाणार नाहीत. असा या ठिकाणी ठाम निर्धार इथल्या बाधित शेतकरी असतील, बाधित घरमालक असतील, या सर्वांचा या ठिकाणी आहे. आणि जे पण दिशाभूल करून ज्या गोष्टी केलेल्या रक्कम आहेत त्या या ठिकाणी गव्हर्नमेंटला वापस देण्याचा निर्धार या ठिकाणी सर्वांचा आहे. त्यामुळे त्यांना कसल्याही प्रकारचं काम त्यांनी या ठिकाणी करू नये. जर असं काही काम त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तर गंगाखेडची कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही रेल्वे प्रशासन असेल, गंगाखेडचं या ठिकाणी उपविभागीय कार्यालयाचं प्रशासन असेल आणि पोलीस प्रशासन असेल, यांचं राहील. या ठिकाणी ठाम सांगतो आणि 1 इंच आम्ही जमीन देणार नाहीत. आणि हा बाह्यवळण गुड्स टर्मिनस साइडिंग आउटर यार्ड हा प्रकल्प या ठिकाणी रद्द झालाच पाहिजे. बोलतो, थांबतो. इन्कलाब जिंदाबाद. एकच चित्त, बाह्यवळण रद्द, एकच चित्त. बाह्यवळण रद्द.